टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज जालन्याच्या दौऱ्यावर आहेत। परतूर मंठा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांचा त्यांच्या पक्षात प्रवेश होणार आहे। आपल्यासोबत स्वतः माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया आहेत। साहेब, आज प्रवेश होतोय, काय सांगा? यस, आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मी पक्षात प्रवेश करीत आहे। यापूर्वी मी अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे। त्याच्यासाठी असं काही काँग्रेसमधून असा काही प्रश्न नाही, त्या ठिकाणी अपक्ष म्हणूनच होतो मी। आणि आज दादाच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी मी विश्वास ठेवून आज प्रवेश करीत आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेसच का इतर सुद्धा पर्याय तुमच्याकडे होते, परंतु तुम्ही हा का पर्याय निवडला? राज्याचं नेतृत्व करणारी ज्याची ताकद आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी मी हा निर्णय घेतलेला आहे। काही दिवसापूर्वी तुम्ही शिंदे यांच्या सेनेत जाणार असल्याची चर्चा सुद्धा व्हायरल झाल्या होत्या। चुकीची कल्पना आहे। नेत्यांना भेटणं म्हणजे प्रवेश करणं असं नाही। त्या ठिकाणी प्रवेशाचा माझा प्रश्नच नव्हता। सुरुवातीपासून मी अजितदादाच्या संपर्कात होतो आणि दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच त्या ठिकाणी आज मी प्रवेश करीत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही केलेल्या या प्रवेशामुळे तुमच्या भागातील लोक आता हे स्वीकारतील का? ते आपल्याला दिसेल सर्व। ते ज्या वेळेस निवडणुका येतील त्यावेळेस मी निश्चितपणे तुम्हाला आपल्याला दिसेल। आज काही बोलू शकत नाही त्या संदर्भात। खरं तर काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आसाराम बोराडे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। आज तुम्ही करतायत, तर कुठेतरी बबनराव लोणीकर यांची गोची होण्याची शक्यता दिसते। तसं नसतं। राजकारणात सगळ्यांना सगळ्यांचे अधिकार आहेत, ते त्यांच्या यानं काम करतील, आम्ही आमच्या पद्धतीनं काम करू। जाणून बुजून हेवे दावे किंवा जाणून बुजून कोणावर द्वेष असा आमचा प्रयत्न राहणार नाही कोणावरच। आता काय संकल्प असेल? मतदारसंघातले जे कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, जे कार्यकर्ते आज 15-20 वर्षापासून माझ्यासोबत आहेत, त्या कार्यकर्त्यांसाठी आणि आज मतदारसंघात जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कशी तयारी तुमच्याकडनं सुरू आहे? होईल ज्यावेळेस आता निर्णय लागेल, कोर्टाचा निकाल लागेल त्यावेळेस त्याच्यानंतर सुरुवात करू आपण त्याची। तर नक्कीच अजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण प्रवेश करत असल्याचं यावेळी सुरेश कुमार जेथलिया यांनी सांगितलं आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, परतूर, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।